पडलेली आहे आणि अशा वेळेला पडले की आज महाराष्ट्रामध्ये मराठा नावावरती राजकारण चालू आहे। पण स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांपासून आत्ताचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या रूपात जे काही आता आपण पुरोगामी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्यातले 90% मुख्यमंत्री हे मराठा समाजाचे आहेत। आज आम्हाला राज्यकर्त्यांकडूनही खूप अपेक्षा आहे, मराठा समाजालाही खूप अपेक्षा असणार आहे। पण जिथे काही चुकीचं घडत असेल तिथे आवाज उठवणं हे मराठा महासंघाची आजपासून जबाबदारी वाढलेली आहे। स्पेशल ठाण्यामध्ये, कारण ठाणे हे मुख्यमंत्र्यांचं शहर आहे। आज ठाणे नगरीचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे राज्याचं नेतृत्व करत आहेत आणि ठाणे नगरीतलाच एका सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय मराठा महासंघाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त झालेली जबाबदारी दिलेली आहे। तर जबाबदारी वाढल्यामुळे लवकरात लवकर पुढची रूपरेषा सगळं आपल्यासमोर महिन्याभरात मांडण्यात येतील। तर मराठा आणि ओबीसी यामध्ये वाद बिघडत चाललेला आहे, त्याच्यावर तुम्ही कसे बघता? नाही, मुळात मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचा नाही आहे। मी ओबीसीच्या त्या नेत्यांनाही आवाहन करेन, विनंती करेन की आपल्यामुळे कुठला राज्यकर्ता जर स्वतःची स्वार्थी पोळी भाजून घेत असेल तर ह्याच्यामध्ये शिकण्याचं भरपूर आहे। गुण्या गोविंदाने महाराष्ट्राने 12.5 कोटी जनता वावरते। सुजलाम सुफलाम हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे। आपण सगळ्यांनी मिळून हा महाराष्ट्र गुण्या गोविंद शांतच ठेवू। मराठा आणि ओबीसी हा वाद होऊन द्यायचं नाही, मराठा महासंघाची भूमिका ठाम असणार। तर प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर पहिलीच मोहीम तुम्ही विशाळगडाला समर्थन देत आहे, काय सांगता? 4 दिवसापासून विशाळगडाचा विषय चालू आहे। आई भवानी शक्ती दे, विशाळगडाला मुक्ती दे या घोषवाक्याला आणि छत्रपती संभाजीराजांच्या भूमिकेला भारतीय मराठा महासंघ पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे। आज तो जाहीर केलेला आहे आणि लवकरच येत्या 8 दिवसात आम्ही छत्रपती संभाजीराजांना भेटून हा पाठिंबाचा निवेदन त्यांना देणार आहोत। त्याबरोबर संभाजीराजांवर झालेल्या गुन्ह्यावरची जी काही गुन्हे दाखल आहेत कोल्हापूरला, ते गुन्हे मागे घेण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते पूर्णपणे करणार आहोत। सर, भारतीय मराठा महासंघाची जबाबदारी आहे स्वामी फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी कार्य चालू असतं। महाराष्ट्रात कशी भूमिका असणार आहे, कारण ठाण्यापुरते मर्यादित नाही आहे? स्वामी फाउंडेशनचं कार्य महाराष्ट्रभर आहे। गेली 12 वर्षे एक तप झाले कार्य चालू आहे। तसंच भारतीय मराठा महासंघाचंही कार्य संपूर्ण महाराष्ट्रभर होणार। येणाऱ्या 3 महिन्यामध्ये संपूर्ण राज्याची पूर्ण कार्यकारिणी तुमच्यासमोर दाखवली जाणार। त्याच्याबरोबर राज्याचं अधिवेशन, भारतीय मराठा महासंघाचं अधिवेशन लवकरात लवकर घेण्याचा विचार आमचा चालू आहे। हे 3 महिने जसे पावसाळ्याचे आहेत तसे 3 महिने निवडणुकांचे सुद्धा आहेत। येणाऱ्या विधानसभेमध्ये भारतीय मराठा महासंघ मुख्य भूमिकेच्या रोलमध्ये असेल। पण कोणाला तुम्ही सपोर्ट करणार, महाविकास आघाडी, महायुती? तो निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ। जो समाज हे चांगलं करेल त्याच्या पार्टीची भारतीय मराठा महासंघ असेल।